हाय यूट्यूब फॅमिली, झाला का चहा पाणी नाश्ता वगैरे? कसे आहात? बरे आहात ना सर्वजण? काळूबाईच्या कृपेने सर्व सुखी असणार आहे. मग चला तर, आजचा विषय असा आहे की सुख असू अथवा दुःख असो, सुख असू अथवा दुःख असू, अवघड मानून घ्यायचं नाही कुठल्या गोष्टीचं. त्या मुलांनी मला पाहिलं नाही, ह्या मुलांनी मला 4 रुपये दिले नाही, माझ्याकडे कोणी येत नाही, माझ्याशी कोणी बोलत नाही, 6-6 महिने गाठी भेटे नाही, दुर्लक्ष केलेलं आहे, आई म्हणत नाही, वडील म्हणत नाही. तर चला नाही म्हणू द्या, काय हरकत नाही, आपण समजून घेऊया. कारण जे ते आता आपल्या कामामध्ये व्यापलेलं आहे. प्रत्येकाला काय ना काहीतरी टेन्शन असते. ह्या योगाने समजा त्यांना वेळ मिळत नसेल तर हरकत नाही, पण आपण मात्र आपलं राहिलेलं आयुष्य अगदी सुख समृद्धीचे, आनंदाचे आणि भरभराटीचे राहिलेलं आयुष्य जगूया. मग ते कसं जगवायचं? दुःखत असेल तरी बी आपल्या जीवाला सांगता आपण दाखवायची आणि सकाळी उठलं का देवाला हात जोडायचे भगवंताला. ए भगवंता, उगवलेला दिवस आमचा सुखाचा जाऊ दे. त्याला काळजी आहे हो. चोच दिली का तो चाराही देत असतो. राहिली गोष्ट शरीराने साथ नाही दिली तर जसं होईल तसं करायचं. मीही तेच करते, तुम्हीही तेच करा. अवघड मानून घ्यायचं नाही, कुठल्या गोष्टीचा नाराजगी धरायची नाही. जे चाललंय ते चालू द्या, बघत राहायचं. तुका म्हणे जे जे होईल ते ते पाहा, असं म्हणायचं आणि आला दिवस पार पाडायचा. आता बघा, रात्री खूपच दुखत होतं, पण सकाळी पाठी 4ला जाग येतच आईचं मुखवटा पाहिला. म्हटलं, ये आई, मला खूप उठल्यापासून काम असते. शरीर जरी माझं असेल, काम करणारे हात माझे असेल, तर एनर्जी, ऊर्जा आणि ताकद तू द्यायची मला. तू माझ्या पाठीशी उभे राहा. शेवटच्या श्वासापर्यंत मी कष्ट करेन, मी कष्टाला भेटणार नाही, पण ताकद मात्र तुझी राहू दे, अशी म्हटले आणि उठले आणि केली ना मग कामाला सुरुवात. मग आज थोडं फ्रेश वाटला, आनंद वाटला. तर बरंच काय काम केलं मी. 3 व्हिडिओ तुम्हाला गमती जमतीचे आलेले पाहत राहा, एन्जॉय करा. नवीन येणारं वर्षसुद्धा तुम्हाला सुख समृद्धीचे, भरभराटीचे, आनंदाचे जाईन. तुमचं आरोग्य सुखी राहील. असन ती इडापिडा तुमच्यावली निघून जाईल. काळूबाईला मी प्रार्थना करते. तर चला तर मग तुमच्या मावशीला, ताईला, काकूला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ माझे शेअर करत राहा. आनंद घ्या, आनंद मिळवा आणि सर्वजण खुशी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्या काकू.